त्यांच्या समवेत दिनकरजी तांबोली यांना मी आमंत्रित करेल की आपण व्यासपीठावरती यावं. संजय दादा तांबोली, दिनकर तांबोली दादा आणि मनोहरजी तांबोली साहेब आपणास मी आमंत्रित करतो की आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. दीपकजी बिर्ले आणि राजेशजी बिर्ले यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय आणि त्यानंतर गजाननजी शेळके आणि जयदासजी शेळके यांचा सत्कार या ठिकाणी केला जाईल. गजानन शेळके दादा आणि त्याचबरोबर जयदास शेळके दादा आपणही या ठिकाणी यावं. एक सन्मान आपण करतो. मॅच सुरू झालेली आहे. थोडी दिलगिरी आम्ही प्रेक्षकांची जरूर व्यक्त करतोय. गजाननजी शेळके आणि जयदासजी शेळके यांचा सत्कार या ठिकाणी आम्ही करतोय. मनपूर्वक स्वागत शेळके साहेब आपलं. त्यानंतर समीरजी विर्ले आणि दत्ता शेळके साहेबांचा देखील सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. समीर विर्ले आणि दत्ता शेळके साहेब आपणही या ठिकाणी यावं. समीर विर्ले यांनाही या ठिकाणी आपण सन्मानित करावं. समीर आपलं सहर्ष स्वागत. संजय दादा आपण हा सन्मान या ठिकाणी करावा. ऑनगोईंग मॅच सुरू झालेली प्रेक्षकांची खरंतर नजर या मॅच कडे. दत्ता शेळके साहेबांनाही मी आमंत्रित करेल. दत्ता शेळके साहेब आणि काशीनाथजी शेळके साहेब आपण दोघांनीही या ठिकाणी यावं. काशीनाथजी शेळके आणि दत्ता शेळके साहेब आपण दोघांनीही यावं. आपला देखील सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. चला ऑनगोईंग मॅच कडे जिथे जाऊया, जिथे लढाई दमदार होईल. अंजब बी आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल. बॅटिंग करत असताना प्रथमतः कोलिवली हा संघ. ओव्हर टू कॉम्बॉक्स मिलन मिनमिने. पहिल्या बॉल वरती षटकार आलाय. सेकंड बॉल साठी अक्षय तयार. दुसऱ्या बॉल वरती कार्पेट लेवलला फटका. गॅप सिलेक्शन चांगलं. एक्स्ट्रा कव्हरला यावेळेस फटका पाहायला मिळतोय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सी बारच्या पलीकडे जात असताना दुसरा या षटकातील आपण पाहतो चौकार. तिसऱ्या बॉल वरती फटका. अडकी दर्जेदार पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार. तदनंतर दोन बॉल वरती सलगचे दोन चौकार आपण पाहतोय. अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना गौरव. नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम बॅटिंग स्वीकारलेल्या निर्णयावरती आपण पाहतो. अफलातून कामगिरी करत असताना कोलिवली टीम. चौथा बॉल या बले चांगल्या पद्धतीनं फटका पाहायला मिळतोय. सडबाट दिला गेला चेंडूला. एक सिंगल. संयमी पारी मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना गौरव आपण पाहू शकाल. एका सिंगलनं धावफलक थोडंसं पुढे सरसावत असताना पाहायला मिळालं. टोटल 15 या आकड्यावर. तर या ठिकाणी आपण कॅश प्राइज पाहतोय. ब्रेकफेल कांगारू बैलाचे मालक मधुकरजी सोनावले यांचा बॅनर जो टॉवर वरती लावण्यात आलेले. जर त्यावरती कोणी षटकार मारला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज मधुकरजी सोनावले यांच्याकडून असेल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. आणि या ठिकाणी जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जिथून आवाज आपण ऐकत आहात मिलनजी मिनविने आणि सोमनाथजी खाडे सरांचा. रोशनच्या बॅट मधून आलेली सिंगल आपण पाहतोय. 16 धावा धावपलकावरती भरपूर सारे मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देत असताना आपण पाहतो. लास्ट बॉल हलक्या हाताने फटका आपल्याला पाहायला मिळतो. संयमानं मैदानाच्या आतमध्ये खेळ दर्शवत असताना पाहायला मिळतील दोन्ही बॅटर. गौरवच्या बॅट मधून धावा येतात. तदनंतर त्याला रोशन देखील तितकी चांगली साथ दिली आहे. बाबा आता पहिल्या षटकात धावफलक टोटल 17 आकड्यावरती जाऊन पोहोचले.
पहिल्या षटकांती आपण पाहतोय धावफलक टोटल जाऊन पोहोचले 17 या आकड्यावरती. आजच्या दिवसातील आपण पहिली बॅच पाहिली जांताराचा पिंपलोली आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहायला मिळाली फाईट. दामट संघानं खूप चांगल्या पद्धतीनं फाईट दिली या स्पर्धेतील आणि आजच्या सीझनची लाचचा प्रयत्न होता जांताराचा पिंपलोली टीमचा. शेवटच्या बॉलवरती सामना गमावला. चालू असलेला सामना आपण अनुभवतोय. कोलिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना अंजब ब हा संघ पहिल्या ओव्हरमध्ये टोटल अक्षय मिनमिने यांनी खर्च केल्यात 17 धाबा. विनंती आहे 5 मिनिटाचा कालावधी एका षटकासाठी असणारे टोटल 4 षटकं 20 मिनिटाच्या कालावधीमध्ये आपण उरकले नाहीत तर 5व्या षटकामध्ये अंपायर डिसिजन एक खेळाडू आतमध्ये घेऊन आपल्याला क्षेत्ररक्षण सजवावं लागेल. अशी परिस्थिती उभी राहू नये यासाठी आता तुम्ही थोडीशी गेम फास्ट करा. यावेळेस गौरवचा फटका इथे फसलाय. गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर येईल. ज्यानं पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात कोलिवली टीमला करून दिली होती तो गौरव यावेळेस पहिल्या चेंडूवरती माघारी येत असताना पाहायला मिळेल. कमॉन डीजे. गौरवला आपण पाहिलं तर नंतर पारितोषिक येते भगवान दलवी चोरावले यांच्याकडून. जर का करणने षटकार किंवा चौकार हॅट्रिक लगावली तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार. करण साहेबलेच फटका स्लिपचं क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळतंय. सावरत असताना आपल्या टीमला चांगलं क्षेत्ररक्षण तोपर्यंत कमावली गेली एकदा. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो अविनाश आले. चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती विकेट कमावली त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल टोटल 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. खूप चांगली सुरुवात गौरवने करून दिली होती परंतु पहिल्या चेंडूवरती अविनाशच्या आपण पाहिलं गोल्डन विकेट जेलबादच्या स्वरूपात मिळाली आहे. थांबवण्याचा प्रयत्न आता इथून अंजब ब टीमकडून केला जातोय. हलक्या हाताने यावेळेस फटका रोशनच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. एकदा निश्चितच घेतली जाईल. संयमानं मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय. विकेट गमावली आहे. थोडंसं प्रेशर आहे. गेम पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय. मोरूदादा डायरे दर्शनदादा डायरे विलासदादा लहाने सर्वच मान्यवर आपण पाहतो इथे उपस्थित आहेत. विनंती करतो आपण मंचावरती येऊन आसन स्तवा या स्पर्धे ठिकाणी आपलं सहर्ष असं स्वागत. करणच्या बॅटमधून फटका हवेमध्ये दुसऱ्या विकेटचं प्रदर्पण मैदानाच्या आतमध्ये घडवून आणत असताना पाहायला मिळते अंजब बी टीम. रित्या कंप्लीट पाहायला मिळतात. भगवान दादा दलवी चोरावले यांच्याकडून प्रशांतसाठी देखील पारितोषिक आहे. षटकार किंवा चौकार हॅट्रिक लगावले तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे.
अविनाश गोलंदाजी मार्कवरती लास्ट बॉल साठी पुन्हा तयार पाहायला मिळतील. प्रशांत ऑलराऊंडर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फटका दर्जेदार आहे. थोडीशी चुकी पाहायला मिळतीये. क्षेत्ररक्षकानं प्रयत्न देखील केले नाहीत. चेंडू सीमारेषा पलीकडे येत असताना या सेकंड ओव्हरची शेवट गोड होत असताना पाहायला मिळेल. 4 धावा. वरती 2 गड्यांच्या मोबदल्यात दिलीप दादा बिर्ले उपस्थित होत आहेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील मंचावरती आसनच ठेवा. या स्पर्धेकडे आपलं देखील सहर्ष असं स्वागत. भरपूर साऱ्या मान्यवरांची उपस्थिती आपण पाहतोय. माजी पंचायत समिती सदस्य चषक आणि या चषकामध्ये भरपूर सारे मान्यवर माननीय श्री सुनील दादा घोडविंदे, तदनंतर माननीय श्री संजय दादा कराले यांच्या वतीनं आपण पाहतोय. सत्यात उतरलेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस, पहिली रात्र आपण पाहतोय. चांगली फाईट मैदानाच्या आतमध्ये. नाणेपैकी जिंकत स्वीकारली बॅटिंग. 2 ओव्हरचा खेळ इथे झालाय समाप्त. टोटल धावफलक जाऊन पोहोचले 25 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. 25 धावा धावफलकावरती. रोशन आणि प्रशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल कोलिवली टीमची. विनंती आहे सामना स्पीडअप करा. तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतो राहुल येत आहेत गोलंदाजी मार्कवर. टोटल 2 षटकामध्ये धावफलक जाऊन पोहोचलंय 25 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. राहुलचा पहिला चेंडू हवेमध्ये आहे. भरपूर वेगाने धावले यष्टीरक्षकाने. पकडला. चांगला जेल. सलामीला गेलेला रोशन. बॅक टू द डगआउट. कम ऑन डीजे. पैकी हरल्यानंतर आपल्या वाट्याला आली ती क्षेत्ररक्षण आणि त्या क्षेत्ररक्षण करत असताना आता चांगली कामगिरी करत असताना आपण पाहतो अंजप टीम देखील. राहुल गोलंदाजी मार्कवरती पहिल्याच चेंडूवरती एक मौल्यवान विकेट कमावली आहे राहुलने. सलामीला गेला होता रोशन. अवघ्या 2 धावा कमावत माघारी परतलाय. आता इनॅट नंबर 5 मध्ये दाखल होत आहेत नरेश. चांगली फाईट मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसेल नक्कीच. दोन्ही अगदी नेरळ परिसरातील जवळचे संगत. मैत्रीपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती राहुल. पहिल्या बॉलवरती आली विकेट. न्यू बॅटर ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील नरेश. यावेळेस चांगला चेंडू. फटका देखील तितकंच चांगला पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक झाली आहे कंप्लीट. वेगाने दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळतोय. 2 धाबा यशस्वीरित्या कंप्लीट पाहायला मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. 2 कंप्लीट होत असताना 2च्या सरासरीत आता पाहतो आपण धावफलक जाऊन पोहोचेल. टोटल 27 या आकड्यावरती 27 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील. तिसरा बॉल. यावेळेस खोलवर टप्प्याचा डायरेक्ट हिट आणि इथून कॉलिंग कॉम्बिनेशन चुकलं. माघार यावं लागेल. हादरा लागला जाईल कोलिवली टीमला. बॅक टू द डगआउट नरेश.
मागडं षटक पाहायला मिळालं 17 धाबा संख्येचं. तदनंतर अविडासचं षटक पाहायला मिळालं. कमबॅक करणार 8 धाबा खर्च करत असताना मौल्यवान 2 विकेट त्यानं कमावल्या. आणि तिसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतो राहुलला षटकाचा विचार केला तर 3 चेंडू अद्यापर्यंत समाप्त झाले. 2 विकेट या ओव्हरमध्ये देखील गमावलेत आणि 2 धाबा खर्च करत असताना राहुल. टोटल धावफलक 27 या आकड्यावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. चौथा बॉल अक्रॉस द लाईन. फटका चांगला आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षक एक कंप्लीट झाली आहे सिंगल. प्रशांतनं ठेवली आहे स्वतःकडे स्ट्राईक. आपण पाहतो एका धाब्यावरती समाधान बाळगत असताना पाहायला मिळतील. चार चेंडू समाप्त झाले. उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष. टोटल धावफलकावरती आहेत 28. पाचवा बॉल अकुल टप्प्याचा चेंडू ओळखता आला नाहीये प्रशांतला. इथे डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल. विचार केला प्रशांतचा तर प्रशांत देखील अद्यापर्यंत 6 धावा आपल्या टीमसाठी कमावल्यात. अजूनही पॉपी क्रीज मध्ये सुरक्षित आहे. आशात्मक नजरेनं पाहतीये टीम प्रशांतकडे. या ओव्हरचा आता लास्ट बॉल. हलवार पडीचा चेंडू पाहायला मिळाला. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. हलक्या हाताने 1 धाव कंप्लीट पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ इथून समाप्त झाला. विचार केला तर 3 षटकांती धावफलक टोटल जाऊन पोहोचलंय ते 29 या आकड्यावरती. 29 धाबा धावफलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यात. चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय अंजप टीम कडून. मैदानाच्या आतमध्ये लगेच ड्रिंक ब्रेक झाल्यानंतर पाणी पोहोचवा. दादा डायरे, विलास लहाने, दशरथ डायरे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो की त्यांनी सन्मानाने स्टेजवर बसायचं आहे. भरपूर सारे मान्यवर आपण पाहतोय. अंतर्गत गावातील मान्यवर उपस्थित झालेत. सर्वांना विनंती आहे की आपण आदरानं स्थानापन्न व्हा. या स्पर्धे ठिकाणी आपलं सहर्ष असं स्वागत. 3 षटकांचा खेळ इथून आपण पाहतो समाप्त झालाय. 3 षटकामध्ये टोटल धाबा धावफलकावरती पाहू शकाल कोलिवली टीमच्या 29 धावा धावफलकावरती आहेत. 4 गडी अद्यापर्यंत गमावलेत कोलिवली टीमने. आणि आता निर्णायक 5वं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती पुन्हा 4थं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती पुन्हा अविनाश आपण पाहू शकता. यावेळेस आपण पाहतो चांगला चेंडू हाताळत असताना संघासाठी 4था वैयक्तिक 2रं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अविनाशला. पहिला चेंडू फेकला. डॉट बॉलची सांगता स्ट्रायकर वरती प्रशांत आहे. यावेळेस 2रा चेंडू. प्रशांत हा देखील चेंडू मिस केला. वाईट मिळेल या आशेड पाहत होता चेंडूकडे, परंतु चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते अविनाशची. 2 चेंडू निर्धाव वाटत असताना पाहायला मिळेल अविनाश. चांगली कामगिरी मैदानाच्या आत करत असताना अंजप ब संघासाठी 29 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून
खणखणीत षटकार लगावत असताना प्रशांत भरपूर वाट पाहिली, परंतु तिसऱ्या चेंडूवरती ठोकलाय षटकार. तांबोली उपस्थित होतात. विनंती करतो साहेबांना की आपण देखील मंचावरती येऊन आसन स्तंभा या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील सहर्ष असं स्वागत. यावेळेस आपला कमबॅक करणारा चेंडू बाला मिळतोय. विचार केला अभिडाचा 2 चेंडू निर्धावात आले होते, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती मोठा फटका बाला मिळाला आणि पुन्हा कमबॅक करत असताना टोटल 4 चेंडूवरती 6 धावा खर्च केला. 35 धावा धावफलकावरती आहेत. पाचवा बॉल खोलवर टप्प्याचा अक्रॉस द लाईन डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रियद बाला मिळतो, वेगाने फेकला होता थ्रो, थोडीशी चुकी बाला मिळाली. कदाचित धावबादच्या स्वरूपात एखादी विकेट माघारी आली असती, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये दोन्ही फलंदाज सुरक्षित पाहायला मिळतील. दोन धावा आल्या, 37 आकडा धावफलकावरती. आता या चौथ्या ओव्हर मधील लास्ट बॉल. लास्ट बॉल फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. भरपूर उंचावरत उंची आणि लांबी देखील तितकीच पाहायला मिळेल. या चौथ्या ओव्हरचा शेवट गोड करत असताना प्रशांतच्या बॅट मधून येईल षटकार. कमॉन डीजे. इथे उपस्थित होता. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील अगदी अद्राड या मंचावरती मुख्य व्यासपीठावरती उडा असं नसतं वा या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील सहर्ष असं स्वागत. प्रशांतच्या बॅटमधून चौथ्या ओव्हरच्या लास्ट बॉल वरती षटकारला. टोटल 43 पर्यंत पोहोचले. अजूनही एका षटकाचा 6 चेंडूचा खेळ शेष आहे फर्स्ट इनिंग मधील. या बलेस फटका समोरच्या दिशेला कार्पेट लेबल्ड. भरपूर वेगाने धावता क्षेत्ररक्षक. फिल्डिंग देखील आपण बाधव दर्जेदार पाहायला मिळेल. तोपर्यंत धावल्या गेल्या 2 धावा. विनंती करतो संजय दादा तांबोळे यांना आपण उपस्थित आहात, आपण अद्राड सन्मानानं या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन असतं वा. आयोजक आपली वाट पाहतायत. आपण देखील आमच्या आयोजकांच्या विनंतीस मान देऊन इथवर पोहोचा. या स्पर्धे ठिकाणी आपण आलात त्याबद्दल खरंच आपलं देखील सहर्ष असं स्वागत. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळायचा होता. दांडी गुल होत असताना बाला बिलती. चेंडूचा खेळ शेष आहे. 45 पर्यंत पोहोचले. निर्णायक अजूनही 4 चेंडू महेशच्या हातामध्ये. यावेळेस फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना ऑफिशियल अगल्या वेगळ्या पद्धतीने आमच्याकडे इशारे करतात. षटकार.
पाहायला मिळतोय. षटकार डक्की झाला तदनंतर कमबॅक. अजय दादा डायरे आमचे कॉमेंटेटर, प्लीज आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण कॉम्बॉक्स कडे लगेच जॉईन व्हा. 5वा चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता. शेवटचा षटक आपण पाहतोय मार्गस्थ असताना 5 चेंडू इथून समाप्त झाले. टोटल 8 धाबा महेशने खर्च केलात. धावफलक जाऊन पोहोचले टोटल 51 या आकड्यावरती. आता पहिल्या डाबातील लास्ट एका बॉलचा खेळ शेष आहे. लास्ट बॉल अजूनही शेष आहे. लास्ट बॉल वरती डिसाइड होईल ते अंजब ब संघासमोरचं कोलिवली टीमचं टार्गेट. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू पंचांनी पकडले पाहिजेत. लास्ट बॉल वरती LBW च्या स्वरूपात विकेट बागार येईल. थांबवलं पहिल्या डावामध्ये. टोटल 51 या धावसंख्येवरती 52 धावसंख्येचं आव्हान आता असेल अंजब ब संघासमोर. थँक्यू डीजे. मानगाव टीमचे कॅप्टन आणि आंथडवर्डी संघाचे कर्णधार दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी त्वरित टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. आंथडवर्डी संघाचा कर्णधार आणि मानगाव संघाचे कर्णधार आपण दोघांनी टॉस साठी. तर टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित होतील. कर्णधार आपण दोघांनी यावं. विनंती करतो सुधीर कारे साहेबांना की आपण कुठे असाल तर आपण देखील या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. स्कोरिंग साठी या. सुधीरजी कारे साहेब. चला दोन्ही कर्णधार आपण टॉस साठी लवकर या. यानंतर होणारी मॅच मानगाव आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल तो आंथरडोरडी संघ. मी पाहुण्यांना इन्व्हाइट करेल टॉस साठी. आपण या ठिकाणी आमंत्रित करूया. तर टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करेल सचिन दादा डायरे यांना. सचिन दादा डायरे यांना विनंती करेल की आपण दोन्ही संघादरम्यान होणारा टॉस आपल्या शुभ हस्ते करावा. मानगाव टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर या दरम्यान आपण पाहतोय की आंथरडोरडे आणि त्यांच्या विरोधात फाईट करणार मानगाव या संघादरम्यान होणाऱ्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करतोय. सचिन दादा डायरे यांच्या शुभ हस्ते मानाचा हा टॉस इथून जिंकलाय तो मात्र आंथरडोरडी संघाने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय इथून स्वीकारलाय. दोन्ही कर्णधार आपलं सहर्ष स्वागत. सचिन दादा आपण स्टेजवरती आसनस्थ व्हावा. आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये स्वर्गीय आर्यन स्मृती चषक कोल्हारेचे आयोजक आदरणीय संदेश हजारे दादा आणि जयवंत हजारे दादा यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. मी विनंती करेल संदेश हजारे दादा आणि जयवंत हजारे दादा की आपण सन्मानपूर्वक आदरपूर्वक या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ बाबा आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. जबरदस्त मॅच इथे सुरू आहे आणि मिलन यांना मी विनंती करेल मिनल आपण स्टेजवरती जॉईन व्हावं. या सामन्यानंतर मात्र मानगाव आणि त्यांच्या विरोधात आंथरडोरडे असा सामना होईल. हॅलो. ही मॅच जिंकण्यासाठी अंजब बी संघाला टार्गेट इथून सेट झालंय. पहिल्या इनिंग मध्ये स्कोर उभारला तो मात्र 51 आणि 52 धावांचं लक्ष इथून सेट झालंय टीम अंजब बी संघासाठी. आज अंजब बी संघाला इथून 52 धावा चेस करायच्या कोलिवली टीमच्या विरोधात. एक मोठी फाईट या संघाला द्यावी लागेल आणि त्यांच्या सलामीच्या जोडीने मैदानाच्या आतमध्ये एंट्री केलेली आहे महेश जोगळे आणि त्याचबरोबर महेश धुळे. हे दोन महेश मैदानावरती उतरतात आणि पहिला गोलंदाज कोलिवली संघ. बघा जास्त वेळ आपण घेऊ नका प्लीज कारण 11:30 वाजलेले आहेत. त्या कारणास्तव हा दुसरा सामना आहे. त्यामुळे आजच्या रात्रीतील ज्या 7 मॅचेस होणार आहेत त्या लॉट्स मधल्या तिथून 5 मॅचेसचा थरार अजूनही बाकी असेल. हा सामना पकडला तर 6 मॅच.
तर या दरम्यान आपण पाहतोय या स्पर्धेच्या ठिकाणी ज्यांचं आगमन या ठिकाणी होतं स्वर्गीय आर्यन स्मृती चषक कोल्हारेचे आयोजक युवा उद्योजक आदरणीय संदेश हजारे दादा, त्याचबरोबर जयवंत हजारे दादा आणि त्यांचे सर्व सहकारी यांची रॉयल एंट्री. अंपर 16 सामना आपण थांबवा. स्वर्गीय आर्यन स्मृती चषक कोल्हारेचे आयोजक, भव्य दिव्य नाईट टुर्नामेंटचे आयोजक, यशस्वी आयोजक युवा उद्योजक आदरणीय संदेश हजारे दादा, जयवंत हजारे दादा, पांडुरंग माळी दादा आणि त्यांच्या सर्व सहकारी यांचं आगमन या ठिकाणी धूमधडाक्यात फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये या सर्व सामन्यांचं आगमन इथे होत असताना माजी पंचायत समिती सदस्य चषकामध्ये आपण करूया संदेश हजारे दादा, जयवंत हजारे दादा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. युवा तरुण तडफदार युवकांचे प्रेरणास्थान युवा उद्योजक आदरणीय संदेश हजारे दादा यांची रॉयल एंट्री या स्पर्धेमध्ये होत असताना पंचायत समिती सदस्य चषकामध्ये आदरणीय युवा उद्योजक जयवंत हजारे दादांचं देखील आगमन या क्रीडा स्पर्धेमध्ये, त्याचबरोबर कल्पेश दादा आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्र परिवाराचं फटाक्यांच्या जोरदार आतिषबाजीमध्ये इथून आपण भव्य स्वागत करत असताना माजी पंचायत समिती सदस्य चषकामध्ये या सर्व पाहुण्यांचं, त्याचबरोबर आदरणीय संदेश जोशी दादा यांचं देखील आगमन या ठिकाणी होत आहे आणि भव्य दिव्य ग्रँड एंट्री या सर्व पाहुण्यांची क्रीडा मंचकावरती होत असताना आपण करूया त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या क्रीडा स्पर्धेला आकाश शिंगे दादा देखील या ठिकाणी उपस्थित होतात. या सर्वांचं आपण कर्जत पंचायत समिती माजी सदस्य चषकामध्ये करतोय सहर्ष स्वागत. खतरनाक मॅच सध्या सुरू आहे जिथे 52 धावांचा टार्गेट आणि या मंचावरती युवा उद्योजक संदेश हजारे दादा, जयवंत हजारे दादा, संदेश जोशी दादा आणि त्यांचा सर्व मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित होते. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. वेलकम 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 इन दिस टुर्नामेंट. तर मॅच इथून सुरू होईल. टार्गेट इथून 52 धावसंख्येचं आहे. तर ज्या सर्व गाड्यांचा ताफा आपण स्क्रीनवरती पाहिला त्या सर्व गाड्या या ठिकाणी आता थोड्या बाजूला इथून पार्क केल्या जातील आणि त्यानंतर या मॅचला होईल इथून सुरुवात. कारण एक यशस्वी स्पर्धेचे आयोजक आदरणीय संदेश हजारे दादा, जयवंत हजारे दादा, संदेश जोशी आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं आगमन या ठिकाणी होत आहे आणि त्यांचं आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. दोनही टीम इथून सज्ज आहेत. 52 धावांचं लक्ष इथून चेस करायचं. टीम अंजप बी संघाला हे आव्हान इथून देण्यात आलंय. 5 ओव्हर मध्ये हे आव्हान त्यांना इथून गाठायचं आहे. बघायचं आता की कसा खेळ संघ अंजप बी, पहिल्यांदा अंजप बी संघाची एंट्री नाईट टुर्नामेंट मध्ये आणि कोलिवली संघाला शिकस्त ते देतील का हे आपल्याला बघायचं. 30 चेंडू 52 धावांचं लक्ष या मॅच मध्ये असणार आहे. संदेश हजारे दादा, जयवंत हजारे दादा, संदेश जोशी दादा आणि त्यांचा सर्व सहकारी यांनी कोळारेच्या क्रीडांगणावरती जी भव्य दिव्य नाईट टुर्नामेंटचं आयोजन केलं. सुप्रसिद्ध असं कोल्हारेचं क्रीडांगण आणि कडक आयोजन, नीट नेटकं नियोजन असणारी संदेश हजारे, जयवंत हजारे, संदेश जोशी दादांची ती भव्य दिव्य स्पर्धा सर्वांनी पाहिली आणि प्रथमतःच नाईट टुर्नामेंट मध्ये संदेश हजारे दादांचं भव्य दिव्य आयोजन आपण पाहिलं आणि त्या यशस्वी आयोजकांची आणि यशस्वी उद्योजकांची ही एंट्री या व्यासपीठावरती होत असताना मनपूर्वक स्वागत. त्या ठिकाणी सूरज आपण सर्व पाहुण्यांची यादी या ठिकाणी बनवावी. इनिंग ब्रेक मध्ये आपण जितूबाईंचा देखील वाढदिवसाचं सेलिब्रेशन लगेच. चला 2 मिनिटं सामना थांबवा अंपायर्स. 2 मिनिटं फक्त. एक्स्ट्रीमली सॉरी. आणि जितूभाई क्षीरसागर बाकरीचा पाड्याचा सर्वांचा लाडका, पिंपलोली परिसराचा लाडका दादा, लाडका भाई जितूबाई क्षीरसागर यांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन आणि त्याचबरोबर संतोषजी वैखरे साहेबांचा देखील वाढदिवस, दोघांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन या ठिकाणी केलं जाईल. कॅमेरामॅन प्लीज स्टेजकडे कॅमेरा आपण झूम करा आणि बर्थडे सॉन्ग डीजे दीपक आपण इथून सेट करा आणि लाडका जितूबाई क्षीरसागर आणि त्याचबरोबर लाडके संतोषजी वैखरे साहेबांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन
पार्स मॅचला इथून सुरुवात करा. जितूबाई क्षीरसागर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. संतोषजी वैखरे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. वाढदिवसाचा गिफ्ट एक टी शर्ट इथून आपण गिफ्ट दिलेला आहे जितूबाईंच्या या खास दिवशी. हे खास सरप्राईज त्यांना देण्यात आलेलं आहे. मनपूर्वक धन्यवाद. जाऊया मॅचकडे. 52 धावांचं लक्ष. 52 धावांच्या लक्षाचा पाठलाग इथून करतोय संघ येस सर. अंजप बी. मान्यवर नरेशदादा डायरे आपणास विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नरेशजी डायरे विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सामना चालू झालाय. ओव्हर टू यू अजय सर. यस सोमनाथजी खाडे सर आपण सर्व पाहुण्यांच्या नावाची यादी त्या ठिकाणी बनवावी आणि यानंतर जरूर जसा वेळ मिळेल तसा सर्व पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करावा. खरं तर शहापूर तालुक्याचा आवाज सोमनाथजी खाडे सरांचा आवाज तुम्ही या आधीच्या मॅचेसमध्ये ऐकलात. सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करून एक मोठी मॅच पहिल्यांदा नाईट टुर्नामेंटमध्ये लढतोय अंजप बी संघ आणि त्यांची ही एका धावेने होणारी सुरुवात. 52 धावांचं लक्ष इथून त्यांना चेस करायचं. गोलंदाज तयार. पहिला चेंडू एक धाव. ऋषिकेशचा हा चेंडू. अजित निकम सरांची ऍक्शन. व्हाईट बॉलचा इशारा. धाव संख्येमध्ये ऍड होईल. संघाची टोटल एका चेंडू नंतर धावा 2. मान्यवर आकाशदादा जाधव या ठिकाणी मंचावरती क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत. आकाशदादा जाधव आपणास विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आकाशदादा जाधव येस ओव्हर टू यू. महेश जोगलेच्या बॅटमधून फटका. रिस्क होती. DRS इथून घेण्यात आला. चेक केलं जाईल. बॅटर आउट की नॉट आउट. धोक्याची घंटा आहे अंजप बी संघासाठी. एक जीव घेणी धाव ही ठरू शकते कारण डिसिजन थोडा क्लोज आहे. तिसऱ्या पंचांची पाहणी इथून होत असताना एक्झॅक्ट बॅटर पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय का याचं चेकिंग इथून केलं जात आहे. निर्णय अतिशय महत्वाचा आणि पंचांचा डिसिजन या ठिकाणी पेंडिंग आहे. पुन्हा एकदा दुसऱ्या अँगलने देखील चेक केलं जाईल. फिल्डिंग आपण बॅक टू द फिल्डिंग वा कोलिवली संघ आपल्या फिल्डिंग पोझिशन खेळाडूंनी स्वीकारा. डिसिजन आला की गोलंदाज ऋषिकेश आपल्या गोलंदाजासाठी सज्ज होईल. डिसिजन पेंडिंग आहे आणि त्याची वाट कोळिवली संघ या ठिकाणी पाहतोय. 52 धावांचं लक्ष. एक मोठी धावसंख्या. 5 ओव्हरमध्ये 10 धावांची सरासरी म्हणजे 1-2 चौकार षटकारांचा खेळ आणि नॉट आउट. फलंदाज इथे सेफ आहे. महेश जोगळेने धाव इथून पूर्ण केलेली आहे कारण ज्यावेळी चेंडू आला चेंडू स्टंपवरती लागेपर्यंत जो काही टायमिंग होता त्या टायमिंगच्या दरम्यान महेशने इथून बॅट ग्राउंड केली आणि त्या कारणास्तव बॅटर इथून सेफ आहे. सिंगल धाव इथून मिळाली महेश जोगळे त्याचबरोबर महेश जुळे हे 2 फलंदाज खरं तर या धावसंख्येला चेस करण्यासाठी उतरलेले आहेत आणि इथून चांगली सुरुवात टीम अंजप बी संघाला त्यांना द्यावी लागेल. आणि गोलंदाज ऋषिकेशच्या विरोधात पॉवर प्ले मध्ये P1च्या षटकामध्ये महेश जुळे ऑन स्ट्राईक. महेश जुळेचा हा फटका. समोर कव्हर मध्ये खेळाडू हातातून चेंडू निसटला तोपर्यंत आणखीन एक धाव टीम अंजप बीच्या खात्यामध्ये. 52 करायच्यात येणाऱ्या 30 चेंडू मध्ये पण पहिल्या पॉवर प्लेचे 3 चेंडू संपलेत आणि धावा झाल्या धावा फलकावरती 4. दैदिप्यमान ही स्पर्धा आपण पाहतोय. पंचायत समिती माजी सदस्य चषक. खरं तर सांगायला अत्यंत अभिमान वाटतं की ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोली या ग्रामपंचायतीला जवळपास 65 वर्ष झाली आणि 65 वर्षामध्ये एकमेव पंचायत समिती सदस्यपद भूषवलं ते मात्र सुनीलजी घोडविंदे साहेबांनी आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली ही भव्य दिव्य स्पर्धा. इथून गौरवची खराब फिल्डिंग. चेंडू चाललाय मागे. अडवला चेंडू लास्ट मोमेंटला आणि इथून फेक होईल तोपर्यंत धावा घेतल्या जातील टीम अंजप बी कडून. येस अजय सर. मंचावरती मान्यवर रामोदादा डायरे दशरथदादा डायरे आणि विलासजी लहाने मान्यवर मंचावरती उपस्थित आहेत. निश्चितच आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. माजी पंचायत समिती सदस्य चषक 2025 या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट रामू डायरे साहेब, दशरथजी डायरे, विलासजी लहाने मान्यवरांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तर या ठिकाणी यस ऑनफिल्ड जो डिसिजन असेल तोच असेल कारण कॅमेरा साईड स्क्रीनच्या अगदी वर असल्या कारणाने तो एरिया त्या ठिकाणी कव्हर अप होत नाही. धावा इथून 2 वाढत असताना महेश जोगल्याच्या बॅटला ब्रश करत मागे चेंडू डायरेक्ट हिटचा प्रयत्न.
फलंदाज इथून बाल बचावले. षटक क्रमांक 1. इथे ऋषिकेशचे चेंडू संपले. 5 स्कोर कार्ड वरती धावा संख्या, धावा फलकावरती ती मात्र 7. 5 बॉल 7 हे समीकरण. आणि विवेक गोडविंदे अर्थात विकी गोडविंदे यांचं देखील आगमन या ठिकाणी होतं. विकी आपलं देखील सहर्ष स्वागत. 5 चेंडू 7 धावा. कोल्हारे गावाचे युवा उद्योजक संदेश हजारे दादांचं आगमन झालं आणि सर्व खेळाडूंसाठी अगदी या चेंडू नंतर ती खुशखबर आणि ते कॅश प्राइज आम्ही इथून अनाऊन्स करू जरूर. लास्ट बॉल आहे गोलंदाजाचा. लास्ट बॉल आहे समोर आहे. स्वतः गोलंदाज ऋषिकेश चेंडू पर्यंत पोहोचला. पहिल्या षटकाचा खेळ इथून समाप्त. स्कोर कार्ड वरती धावा संख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा 7. आणि एक महत्वाची अनाउन्समेंट, जो कोणी खेळाडू या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी ठरेल त्या खेळाडूला कोल्हारे गावचे युवा उद्योजक आदरणीय संदेश हजारे दादा यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या संदेश हजारे दादांसाठी, ज्यांनी मॅन ऑफ द सिरीज साठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज इथे अनाऊन्स केलेले. त्याचबरोबर आकर्षक सायकल देखील मॅन ऑफ द सिरीज साठी आहे आणि 5,000 रुपयाचा कॅश प्राइज देखील त्या खेळाडूला दिलं जाईल. खरं तर मनापासून करूया कौतुक, तितकं कमी आहे. संदेश हजारे दादा, जयवंत हजारे दादा, संदेश जोशी दादा यांचा एक बॅनर तुम्ही बघू शकता स्टेजच्या समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला, जिथे सुदाम पवाळे साहेबांचा बॅनर आहे. अगदी त्याच बॅनरला लागून या व्यक्तींचे देखील बॅनर आहेत. त्यामुळे आज खरं तर या स्पर्धेला ज्यांनी खरं तर भलं मोठं योगदान या स्पर्धेला दिलं ते संदेश हजारे दादा, जयवंत हजारे दादा, संदेश जोशी दादा यांचा आम्ही मनपूर्वक आभार आणि मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करीत आहोत. खतरनाक मॅच इथून जिंकावी लागणारे टीम अंजप बी ला, कारण कोळवली एक नामवंत संघ आणि त्यांच्या विरोधात गोलंदाज तयार. फटका भारी आहे. ऑन साइडला फटका फसलाय. कॅच कॅरी केली. फलंदाज बाद. कमावली कोळवली संघाने. तर संदेश हजारे दादा आणि जयवंत हजारे दादा यांच्याकडून रोख रक्कम 1,000 रुपयाचा कॅश प्राइज विकेट हॅट्रिक साठी असेल. खतरनाक बॅटिंग इथून साकारावी लागणारे महेश इथून आउट झालाय. खोला टाकला हा चेंडू ऑन साइडला. इथून फटका खेळत असताना ग्राउंड लेवलचा शॉट, इथून सिंगल फक्त महेश झुळेला घ्यायचे. त्याला माहिती आहे की विकेट इथून टिकवायच्यात, 52 धावा चेस करायच्या. टीम कोळवलीचा गोलंदाजी अटॅक चांगला आहे, त्या कारणास्तव इथून मात्र सेफ हँड बॅटिंग करत असताना महेश झुळे आणि त्यातील नवीन बॅटर उतरलेत ते मात्र अक्षय मिनमिने मैदानाच्या आतमध्ये. स्कोर इथून 8 या धावासंख्येवरती पोहोचलाय आणि इथूनही अजून चेंडू शिल्लक राहिलेत. या इनिंग मधले 22 जिंकण्यासाठी धावा पाहिजेत, त्या मात्र टोटल 44. 12 धावसंख्येचा रिक्वायर्ड रन रेट आणि एक मोठा चेस टीम अंजप बी संघासाठी. आणि बघायचं आता गोलंदाज ऋषिकेशने जी सुरुवात करून दिली त्यानंतर प्रशांत तांबोली, अगदी भरपूर क्रिकेट. प्रशांत तांबोली मागील 5 ते 6 राहुल आहे गोलंदाजीसाठी. फटका या ठिकाणी ऑन साइडला चान्स होती मिड ऑनला, अडवला चेंडू. एक फक्त सिंगल वरती थांबवलंय टीम अंजप बी संघाला. 9 चेंडू संपल्यानंतर देखील एकही चौकार किंवा षटकार अजून मारू दिला नाही तो मात्र कोळवली संघाच्या गोलंदाजांनी. अंजप बी संघाला आता जास्त काळ थांबून चालणार नाही, कारण जर का षटकार चौकार आले नाहीत तर हा मोठा चेस
इथून त्याने कंप्लीट करता येणार नाही, त्यामुळे गोलंदाज राहुलच्या विरोधात एकाला तरी आक्रमण इथून करावं लागेल आणि त्यासाठी बॅटिंग अक्षय मिनमिन्याची. खाली राहिला चेंडू, अनपेक्षित डिलिव्हरी, अनएक्सपेक्टेड डिलिव्हरी गोलंदाज राहुलची. खाली राहिला चेंडू, तेवढी हाईट मिळाली नाही कारण त्याने ऑलरेडी शॉटसाठी जागा बनवली होती. जर का हा चेंडू अपेक्षित हाईटने आला असता तर अक्षय मिनमिनेने त्यावरती जरूर पॉवर जनरेट केली असती, पण हा चेंडू डॉट गेलाय. चौथा चेंडू राहुलचा इथून डॉट स्कोर आहे तो मात्र फक्त धावा आहेत 9. 1 ओव्हर 4 चेंडू, धावा आहेत 9. 52 धावांचं टार्गेट इथून चेस करायचंय. गोलंदाज राहुल कोलिवली टीम कडून चांगली गोलंदाजी करतोय. लोअर फुल टॉस होता, बॅटच्या पट्ट्यामध्ये होता, फटका लॉंगॉनच्या हातामध्ये चेंडू आणि आणखीन एका विकेटचं पतन झालं. फलंदाज बाद. विकेट. आता डाव सावरायचा आहे. अविनाश मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आणि शेवटचा बॉल गोलंदाज राहुलचा. ओव्हर नंबर 2 चा हा अंतिम टप्पा. लास्ट बॉल होता. अपील आणि विकेट. आणखीन एक झटका टीम अंजप 20 संघाला. 9 धावा, तिसरी विकेट. ओव्हर नंबर 2 चा खेळ इथून समाप्त. 18 बॉल मॅच जिंकण्यासाठी धावा हव्यात. इथून अजूनही 43 धावा. 18 बॉल 43 धावा संख्येची गरज. कमॉन डीजे. मंचावरती मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. स्पर्धा आपण पाहताय माजी पंचायत समिती चषक 2025 चा थरार आणि स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी मान्यवर रामूदादा डायरे आणि दशरथजी डायरे या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. आयोजन समितीच्या वतीनं आपण हा शुभ सन्मान या ठिकाणी पार पाडत आहोत. मान्यवर रामूदादा डायरे तथा दशरथदादा डायरे आपण या आपला शुभ सन्मान या ठिकाणी पार पाडला जात आहे. त्याचबरोबर मान्यवर विलासदादा लहाने आपणास विनंती आहे आपण या मंचावरती. त्याचबरोबर शुभ सन्मान आपण पार पाडत आहोत. मान्यवर रामूदादा डायरे मायेची शाल, प्रेमाचं पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन मान्यवर रामूदादा डायरे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण पार पाडत आहोत. त्याचबरोबर आदरणीय दशरथदादा डायरे या ठिकाणी मंचावरती प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्या सोबत आहेत. शुभ सन्मान आपण करत आहोत. त्याचबरोबर विलासदादा लहाने आपणास विनंती आहे आपण सुद्धा या मंचावरती प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या, ज्या ठिकाणी शुभ सन्मान केला जात आहे. मॅच सुद्धा चालू आहेत. नक्कीच आपण पाहताय ज्या प्रेक्षकांना सामना पाहायचा असतो त्यांना निश्चितच ज्या वेळेला सन्मान होत असतात त्यावेळेला काही अडचणींचा सामना करावा लागतो. आपल्या सर्वांचा आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. आलेल्या सर्व मान्यवरांचा शुभ सन्मान करणं ही आयोजकांची प्रार्थनीय निश्चितच प्रार्थनीय असतं. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आहे आणि या अनुषंगानं आलेल्या प्रत्येक अतिथीगणांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान करतोय. आपल्या सर्वांचं प्रेम असंच सातत्यानं राहू द्या अशी अपेक्षा व्यक्त करूया. जाऊया मैदानावरती ज्या ठिकाणी चुरशीचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर टू यू अजय डायरे सर. विकेट आली आहे ती प्रशांत तांबोलीला आणि आता प्रत्येक विकेटसाठी अनिकेत जोगले आणि कुणाल विर्ले यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी रोख रक्कम 100 रुपयाचा कॅश प्राइज. मान्यवर अनिलदादा गायकवाड विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे. मान्यवर अनिलदादा गायकवाड आपणास विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर आमचे मंडप डेकोरेटर्स कुठं असेल तर त्वरित संपर्क साधा. आयोजन समितीशी संपर्क साधायचा आहे. मंडप डेकोरेटर्स
विकेट इथून आउट होत चालल्या स्कोर इथून थोडा थांबला आणि बी संघाचा फटका बॅटरच्या माध्यमातून फक्त एकच धाव 11 धावा झाल्यात आणि बी संघाच्या अजूनही 41 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते मात्र मैदानाच्या आतमध्ये टोटल 14 बॉल आणि 41 धावांचा हा मोठा चेस आहे लॉंग चेस आहे आणि त्याच्यासाठी फलंदाज महेश झुलेला आता थांबून चालणार नाही कारण त्याने वन डाऊनच्या भूमिकेत इन ऍक्शन महेश झुले सलामीच्या भूमिकेत होता पण आता त्याच्या बॅटमधून बाउंड्री हव्यात आणि तो फटका इथून फसलाय अडखळत असताना देखील कॅच पकडली ती मात्र क्षेत्ररक्षक सुशांतने इथून फलंदाज बाद महेश झुले हॅज टू डिपार्ट
ते जोशी, सूरज गोडविंदे, दत्ता सोनावले साहेब, अरुण सोनावले साहेब, पांडुरंग डायरे साहेब, त्याचबरोबर सचिन दादा असतील, नारायण सोनावले साहेब असतील, माजी उपसरपंच योगेश डायरे दादा, असे कित्येक मान्यवर या मंचावरती बसून या मॅचचा आनंद घेत आहेत. आणि आता 5 चेंडूमध्ये धावसंख्या हवी आहे ती जिंकण्यासाठी. धावा टोटल 36. सामना आता थोडा कठीण आहे टीम अंजप बी साठी, पण प्रेक्षकांना बघायचं की ती पहिली बाउंड्री अंजप संघ कितव्या चेंडूवरती मारणार. राहुलच्या बॅटमधून हा फटका आलाय. कोलिवली संघाच्या ताकदवान गोलंदाजी समोर खरं तर हे आव्हान थोडं 5 षटकामध्ये पाहिलं तर थोडं आव्हानात्मक होतं, पण त्यानंतरची थोडी सुरुवात, चौकार राहिले, षटकार राहिले. सामना 4 बॉल आता 37 पर्यंत 35 पर्यंत माफी असावी. 4 बॉल 35. प्रशांत तांबोलीचा हा चेंडू. सुनील रटाडे खरं तर पहिल्यांदाच नाईट टुर्नामेंटमध्ये अंजप बी संघाने एंट्री घेतली आणि पहिल्यांदा छाप सोडायची होती, पण आता 3 मध्ये 35. 3-35चं हे समीकरण. फक्त सिंगल कव्हर मध्ये ही धाव मिळेल. आता 2 बॉल 34 आणि सुशांत गोडविंदे अर्थात सर्वांचा लाडका बल्लू, याचा आज वाढदिवस. 12 वाजून गेलेले आहेत. बल्लू, तुला वाढदिवसाच्या सर्वांच्या वतीने लक्ष लक्ष शुभेच्छा. आणि सुशांत गोडविंदे यांच्या वाढदिवसाचा केक इथून मात्र आणण्यात आलाय. आता एकच बॉल शिल्लक आहे. कॅच इथून ड्रॉप झाली. धाव घ्यायची आहे, धाव घ्यायची आहे. राहुल इथून यस, फलंदाज बाद. चला डीजे आपण गाणं सेट करा. हा चेंडू झाला की सूरज आपण सुशांत गोडविंदे यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन या ठिकाणी करणार आहोत. अथर्व गोडविंदे यांचा देखील आज वाढदिवस आहे. अथर्व, तुला देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा. पण अथर्व बाहेर दौऱ्यासाठी गेलेलं आहे, कदाचित ट्रिपसाठी गेलेलं आहे, त्या कारणास्तव अथर्व नाही आहे. पण सुशांत गोडविंदे अर्थात बल्लूचा वाढदिवसाचं सेलिब्रेशन आपण इथे करणार आहोत. एकच बॉल शिल्लक आहे. 33 धावांची गरज आहे. शेवटच्या क्षणी का होईना पण फलंदाज अविनाशला जाण्याची संधी मिळाली. मैदानावरती जाणं हा देखील एक वेगळाच आनंद आहे. आणि अविनाश जोगळेच्या चेहऱ्यावरचा तोच आनंद जरी नॉन स्ट्रायकर एंडला असेल तरी देखील क्रीडांगणावरती तो उतरलाय. आणि 1 बॉल 33. सुनील रटाडे यांच्या बॅटमधून 30 चेंडू पर्यंत एकही बाउंड्री खेळू दिली नाही कोळिवली संघाने. आणि त्यांच्या गोलंदाजीची ताकद दाखवत संघ इथे विजयी झालाय कोळिवली. आणि आता स्टेजवरती आपण वाढदिवसाचं सेलिब्रेशन या ठिकाणी करणार आहोत. मानगाव संघ आपण फिल्डिंगसाठी उतरा आणि वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुशांत गोडविंदे यांना मी आमंत्रित करेल. सुशांत, आपण स्टेजवरती यावं. आपल्या सर्व मित्र परिवार आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत तुमचा वाढदिवस या मंचकावरती इथे साजरा केला जाईल. सेलिब्रेशन सुशांत गोडविंदे अर्थात बल्लू, सायली 11, महालक्ष्मी तळवडे संघ आणि जांतारा